नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश पाटील. जेव्हा ACL लिगामेंट इंजुरी होते किंवा ACL तुटतो आणि आपण दुर्बिणीची शस्त्रक्रियेचा पर्याय निवडतो, तेव्हा नेमकी ही शस्त्रक्रिया कशी केली जाते? तर ही की होल सर्जरी असते किंवा दुर्बिणीची शस्त्रक्रिया असते. यामध्ये आपण काय करतो, एक साधारण 1 सेंटीमीटरचं छिद्र किंवा इन्सिजन घेतो गुडघ्याच्या दोन्ही बाजूला, गुडघ्याच्या आतल्या बाजूला आणि गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला, आणि ह्या छिद्रातून आपण अगदी पेन्सिल एवढ्या साईजची दुर्बीण त्याच्यामध्ये टाकतो, ज्याला आपण आर्थ्रोस्कोप म्हणतो. ही दुर्बीण टाकल्यानंतर जो काही आपला गुडघ्यातील लिगामेंटचा भाग तुटलेला आहे तो स्पेशल एक इन्स्ट्रुमेंट असतो, शेवर म्हणतो, त्याच्याने आपण तो क्लीन करून घेतो आणि तो भाग मोकळा करून घेतो. आता इथे आपल्याला नवीन लिगामेंट बनवायची आहे. नवीन लिगामेंट बनवण्यासाठी काय करतो आपण, आपल्याच मांडीचा हॅमस्ट्रिंग मसलचा पोर्शन, ज्याला आपण टेंडन म्हणतो, तो टेंडन घेतो आणि ह्या टेंडनचं नवीन ग्राफ्ट तयार करतो. हा ग्राफ्ट आपण पुन्हा दुर्बिणीद्वारे ह्या ठिकाणी बसवतो. त्यासाठी काय करतो आपण, इथून एक छोटासा ड्रिल करतो आणि इथे वरती एक ड्रिल करतो. ह्या टनेलमधनं आपण हा ग्राफ्ट पास करतो आणि हा ग्राफ्ट तिथे धरून ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे इम्प्लांट्स किंवा अवजारं असतात, ज्याला एंडो बटन आपण म्हणतो किंवा स्क्रूज आपण म्हणतो, ह्याच्याने ते पकडले जातात आणि म्हणून हा लिगामेंट तिथे व्यवस्थित त्या ठिकाणी बसतो. हा लिगामेंट बसल्यानंतर काय होतं की आपल्या गुडघ्याची जी गेलेली स्ट्रेंथ आहे ती परत रिकवर होते. परंतु बाकीचे मसल्स रिकवर करण्यासाठी आपल्याला काही फिजिओथेरपी करावे लागतात, ज्याला आपण ACL प्रोटोकॉल म्हणतो. हा ACL प्रोटोकॉल ऑपरेशन नंतर केल्यानंतर आपण पूर्ववत व्यवस्थितपणे चालू शकतो, दौडू शकतो, पळू शकतो आणि प्रत्येक स्पोर्ट्स आपण खेळू शकतो. फक्त त्याला काही टाइम ड्युरेशन आहे. जसं की आपल्याला लाईट जॉगिंग करायचं असेल तर एक साधारण 3-1 महिन्यानंतर आपण रुग्णाला जॉगिंग अलाव करतो. त्याचबरोबर 6 महिन्यानंतर रनिंग अलाव करतो आणि 8 ते 9 महिन्यानंतर कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स, ज्याला आपण फुटबॉल, बास्केटबॉल ह्या पद्धतीचे स्पोर्ट्स आपण अलाव करतो. ऑपरेशन झाल्याच्या बरोबर त्याच दिवशी आपण रुग्णाला चालायला सुद्धा लावतो आणि एक साधारण 1 ते 2 दिवसामध्ये डिस्चार्ज देतो. पूर्ववत यायला एक साधारण 2 आठवडे ते 3 आठवड्यामध्ये रुग्ण रेग्युलर ड्युटीज जॉईन करू शकतो, आपली कामावरती जाऊ शकतो. ह्या ऑपरेशनला साधारण एक 25 मिनिट ते अर्धा तास लागतो आणि हे फक्त आपण कमरेखालचा भाग बधीर करून ही शस्त्रक्रिया करतो. त्यामुळे जेव्हा पण लिगामेंट तुटलेला असेल आणि लिगामेंटची सर्जरी करायची असेल तर घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. आपला जो नीचं फंक्शन आहे किंवा गुडघ्याचं फंक्शन आहे, हा ऑलमोस्ट 95 to 98% रेग्युलर नी एवढा होतो. धन्यवाद.